एक खोका मतदाराला धोका, 1 कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही, आमचे मत आम्हाला परत द्या. ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांविरोधात धाराशिवमध्ये झळकले बॅनर. या बॅनरची राज्यभर चर्चा. तर त्याचं झालं असं की खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 2 महिन्यापूर्वी रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सत्ता पक्षात प्रवेश केला. ठाकरे सेनेतील 9 पैकी 6 आमदार फुटले, त्यात निंबाळकर हे सुद्धा होते. आता धाराशिवच्या नगरसेवकांनी तोच कित्ता गिरवला, पण वार्डातील मतदारांना हे पक्षांतर काही रुचले नाही. त्यांनी त्यांचा रोष बॅनरद्वारे व्यक्त केला. त्यांनी नगरसेवकाविरोधातच बॅनर झळकावले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिव शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. नगरसेवकांच्या घरासमोर मतदारांनी बॅनर झळकावले. धाराशिव शहरातील समता कॉलनीमध्ये ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकवले आहेत. 1 खोका मतदाराला धोका या आशयासह इतर आरोप या बॅनरवर करण्यात आले आहेत. पक्षांतराचा निषेध करत या बॅनरमधून मतदारांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आमचे मत आम्हाला परत द्या, 1 खोका मतदाराला धोका, हा शिक्का पुसला जाणार नाही, 1 कोटीचा गद्दार, अशा आशयाचे आरोप करणारे मजकूर बॅनरवर झळकत आहेत. नगरसेवक संतोष घाडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातच अशा प्रकारचे बॅनर लागल्याने पक्षांतराच्या मुद्द्यावरून स्थानिक पातळीवर नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. उद्धव सेनेतील नगरसेवकांच्या या पळवापळवीने मतदारांमध्ये मात्र असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.